बोला मनोज जरांगे पाटिल, तुम आगे बढ़ो। हिंदवी समाजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीनगर मधील जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि झाटा गावातील चावडी बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। मी कसं सांगितलं मला माहिती त्यांना असेल माफी खरंच झाटा गावाने जे बोलून प्रगती केलं ते म्हणत होते फक्त एक चान्स द्या, लय दिवसाचं चाललं होतं त्यांचं। म्हणलं मग आपण संभाजीनगरची काम करणाऱ्या बांधवांची सगळ्याची जिल्ह्याच्या तिथंच बोलू आणि सगळे बांधव आज समाजाच्या न्यायासाठी एकत्र आला, झुंज द्यावा लागणार, तुम्हाला आम्हाला सगळ्याला लढावं लागणार। इतर खूप मी जर करत नसलो हा चांगला विजय जाईल असं पाप आपल्या हातून घडू नये ही माझी सगळ्यांना पायाला हात लावून नाही। तुमचं माझं काही असं नसल एवढ्या मोठ्या प्रवाहात होतं, मी ते पण नको करणार। चिडचिड पण होती, चिडचिड पण होती, हे पण खरं। माझ्याकडून सुद्धा कधी विसरला असाल तुम्हाला कधी फोन लावायचा, कधी बोलायचा, तुम्ही समाजामध्ये नाही वाटा विसरत चालला, त्याची भुंगाट तयार व्हायला विसरत चालला, सोडून देत चला। जो सोडून देतो तो विसरतो आणि पुढचं पाऊल उचलतो, तो समाज नक्की प्रगतीकडे गेला असतो। माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी नाही, या समाजासाठी सगळ्यांनी मनभेद मतभेद बाजूला ठेवलं आणि मला तरी असं वाटतं तुमची मान खाली होईल असं शक्य तुम्ही नाही पावलं उचललं 2 वर्षात। कधी विकलो गेलो ना कधी फुटलो गेलो, समाजाचे लेकर फक्त डोळ्यासमोर ठेवले। हा समाज सोडून आपण कुठला पाऊल उचललं नाही। लोक म्हणते संधीचं सोनं केलं पाहिजे, मी संधीचं सोनं माझ्यासाठी नाही पण माझ्या समाजासाठी 100% केलं। आज कुणाच्या लेकीबाई कुणाचे पोरं अंतर्वेल देत आहेत, काय असतं बघा, समाजाच्या जे
चेहऱ्यावरचा आनंद बघितल्याच्या नंतर सगळं दुःख विसरून जातं. मला पण खूप त्रास होतो. तुम्हाला वाटतं इतकं सोपं जीवन माझं सुद्धा नाहीये, समजून घ्या. शारीरिक वेदना, सामाजिक राजकीय वेदना, मान अपमानाच्या वेदना, ह्या सगळ्या खांद्यावरती घेऊन चालतोय. मी पुन्हा तेच सांगतो, चुका तुमच्याकडून झाल्या असत्या, माझ्याकडून झाल्या असत्या, त्यांना करण्याची गरज नाही. परंतु ज्या वेळेस समाज संकटात येतो किंवा आणायचा प्रयत्न केला जातो, त्यावेळेस सगळ्यात अगोदर आपलं कर्तव्य असतं समाजाच्या लेकराचं रक्षण करणं. जात प्रगती करण्याची, तिला उंचीवर न्यायचं, तिला वरती न्यायचं. जातीची पहिली प्रतिष्ठा आहे, पुन्हा आणखीन वाढवायची. ही जर आपल्याला जबाबदारी पार पाडायची असली, खूप अपमान गिळून घ्यावा लागतं, ते लक्षात ठेवा. अपमान आपण स्वतः घडवल्याशिवाय, मान सन्मानाला लाथ मारल्यामुळे समाजाचे लेकर आणि समाज स्वाभिमानी बनतो. आपण जर मान सन्मानात तुटून पडलो, भेदात, मनभेदात, नाराजीत, रुसव्या फुग्यात जर गेलो, आपल्या शेजारचा नक्की सवय लागतात. आपण जे पावलं उचलतो त्या पावलाप्रमाणे आपल्या आसपासचे कार्यकर्ते, समाज, भावकी, गाव, परिवार, कुटुंब चालतात. मला कितीही काही वेदना झाल्या, किती त्रास झाला, मान अपमान झाला, मी शेजारच्याला म्हणतो जाऊ दे, करत असतात, काय होतं. मग असं बोलल्यामुळे समोरच्याच्या मनातली कटुता कमी. लोक आपल्याला लाडाने समजू द्या, आडमोठं समजू द्या, आपण आपल्या पोराबाळासाठी, जातीसाठी, लेकराबाळासाठी काय करायचं ते आपण करायचं. खरं सांगतो, इथं जवळपास इथं बसलेले 60% लोक माझ्या ओळखीचे, जवळपास. सगळे जिल्हा फिरवण्याची ताकद तुमच्यात आहे. इथं बसलेले एवढे तर एखादा पाऊल जर वाकडा पडला असता, तुम्ही जिंदगीत सोबत दिसला नसता. मी ती पुरी काळजी घेतली. काळजी यासाठी घेतली की मी माझं भविष्य नाही करू. समाजाने केलेलं कष्ट, समाजाने लोकांसाठी वेचलेलं आयुष्य, स्वतःच्या लेकरापेक्षा लोकांचे लेकर मोठे करण्यात मराठ्यांनी खूप आयुष्य दिले. पण ज्या दिवशी आपली बारी आली ना, त्या दिवशी ज्यांना आपला आपलं म्हणत होतो, तो आपल्या पोरापोरींच्या, लेकराबाळांच्या भविष्याचा निर्णय घ्यायला लागला. बरं झालं मराठा त्यांच्यामुळे, त्यांच्या वागणुकीमुळे पेटून उठला आणि कधी न मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळालं. हे बरंच भाषण करायचं तर कळत नाही. तुम्ही जर येडे असते ना, तर म्हणले असते बस कर गप्पा, भाषण ऐकून ऐकून कंटाळला. सिद्ध करूनच दाखवलं. असून सुद्धा दिलं जात नव्हतं. कुणी पण गणित लावा, पुन्हा शोध घेऊन बघा, फक्त खरं बोलायचं शिका. कुणाचं तरी ऐकून मला टार्गेट करायचं, बोलायचं म्हणून नका बोलू. मग तुमचा खऱ्याचा खोटा, खोट्याचं खरं कधी सुद्धा होऊ शकत. प्रामाणिकपणानं तुम्ही तुमच्याकडे जायला विचारा. समाजाला त्या दिवशी मायबाप आणलं, त्या दिवशी प्रामाणिकपणे मी पोरासारखं काम केलं. 58 लाख रुपये मी बोललो नाही. माननीय शिंदे साहेबांच्या समितीनं सरकारला तो अहवाल दिला. एका नंतर तुम्ही पस्ताव करा, तरी 3 कोटी मराठा आपण आरक्षण घातलं. आणखी काय करायला पाहिजे? हे भाषणात बोलून जाईल. भाषण संपल्याच्या नंतर, कार्यक्रम ही बैठक संपल्याच्या नंतर
तुम्ही सगळ्यांनी कोट्यात ठरविलं असता. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय असेल, कितीक सांगा तितके. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं आहे, त्याच्यासाठी मी तुमच्याशी निश्चय राहिलो. मी तुलना माझी दुसऱ्याशी कधी करत नाही, करणार पण नाही. आणि मी त्या मस्तीत मुनाजात जगत गेले. असता खोटं सांगत नाही. आपल्याला इथं असे लोक आहेत की त्यांनी 30-30 वर्षे, 20-20 वर्षे, 25-25 वर्षे, 15-15 वर्ष संघर्ष समाजासाठी केले. जर 2-2 कोटीची सभा घेणारा माणूस जर असता ना, गावात आलाच नसतं. ते तिकडे धावत जगलं असतं, हेलिकॉप्टरला असतं, फडफड 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 करत. तुमच्या रक्ताशी बेमानी नाही करत, तुमच्या पायाजवळ आजरी गेली जातात. कारण मला त्यांना लोकांना जगायचंच नकोय. मी 20 असले तरी जातो, 50 असले तरी जातो, 10 लाख असले तरी जातो. कारण त्या गरीबाला माझ्याकडून अपेक्षा ती पुरी करायचा फक्त मी प्रयत्न करतो. आणि असं तसं करत नाही. अरे हे म्हणून जरा घे, तुमच्या पायावर जीव सुद्धा द्यायला तयार आहे, पण हाताळता तयार नाही. मला जर सरकारने असं काही म्हणलं ना, तुला आरक्षण देतो, तुझ्या समाजाला आरक्षण देतो, तुझ्या अंगाचं कातड काढून आम्हाला दिली, एक शब्द सुद्धा लावणार नाही, सगळं कातड अंगाचं काढून सरकारला. कारण बेगडीकरण करणारा मी नाही. हा एक गोष्ट खरी आहे, मला मोहर कोणी शेंगा आणली करावी, ही गोष्ट खरी आहे. कारण मी कुठं दोषीच नाही. तरी कुणाचं तरी ऐकून उगाच बोलायचं जर म्हणलं तर मग आता मराठ्याचा म्हणल्यावर राग येणारच ना. आपण सगळे पाटलंच. तुम्हाला नाही करायला फोन नाही केला, मला फोनच नाही केला होते, नाही बोल दिलं, एखाद्या जय शिवराय नाही घातला रुसलाच. काही नाही असे रुसले, माझ्याकडे बघतच नाही. आता बघू तरी कोणाकोणाकडे काही काही म्हणजे हातच वर केला नाही मला. आता खोट्या म्हणायचे आले हात वर करू. माझं एकच म्हणणं आहे, कोणाकडे बघाल, कोणाला जय शिवराय घालत नाही घालत, कोणाला फोन नसेल केलं, काही नसेल झालं, रुसू नका गाड्यावर. एकच डोक्यात ठेवा, त्यांचं शिका. बोलव नाही बोलव काय करल, पण आपल्या लेकरा बाळासाठी इमानदारी लढतोय ना. नाही बोलला आणि ताकदीने मुंबईला जाणार. हे आपल्याला करावंच लागणार. ज्या दिवशी आपण संयमाच्या यादीत येऊ, ज्या दिवशी आपण इमानदारीच्या यादीत येऊ, ज्या दिवशी समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायचं या दृष्टिकोनातून आपण त्या यादीत बसू, त्या दिवशी मराठ्यांकडे वाकड्या नजरेनं कोणी बघणार नाही. अशी परिस्थिती झाली. आता मग आजपासून तुम्ही फोन लावत होते, थोड्या भर बनवला ते बंद करून टाकलं. बोललं की लगेच टाकून दिले. ते का टाकायसारखं तरी आहे. मी जे बोललो ते मीडियात बोलतो, भाषणात बोलतो, मग बाकीचं वाटतं मला कसा नाही आला. 10-5 जण माझ्यावर बसते, ते काम झालं बोलावर, मला सोमवार राहत मग मी म्हणतो घे लगेच बोलव, लगेच दुसरं बोललंच. मला नाही बोलवा, बंद करून लागला. तुम्हाला बोलतो बंद करून मी आता मी सगळंच बंद करून लागलं. नको झाला फोन, कोणालाच नको बोलवलं, कामात नको बोलवलं. समोरचा कधी काय येऊन मला सांगत असतो की थोडे रोखल्यासारखे झाले, तुलसी बोला बोलतो. मग काय तुलसी करून मी एकदा पट्टा धरला, कामाला बोलवलं होतच नाही. काय भूमिका आपल्याला संयमाची ठेवावं लागणार आहे प्रत्येकासाठी. मी या संभाजीनगरच्या बैठकीला, घालटा काट्याच्या त्या धरटागावच्या बैठकीला यासाठी आलो. पुन्हा एकदा सांगतो, वेळ तुमच्या हातातली गेली नाही.
संधीचं सगळेजण सोडून नका. पुन्हा 40 होता त्याला जिकडे जायचं तिकडे जाय. राजकीय पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना पण सांगा, ज्या दिवशी समाजावरती जातीच्या लेकरावरती संकट उभा राहतं ना, त्या दिवशी असं तुटून पडावं लागतं समाजाचं आणि समाजाच्या पोराबाळाचं रक्षण करायला. मी या संभाजीनगर मधून सगळ्या पक्षातल्या भाजप असो, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, जसराम काय काय असं सगळ्यांच्या पक्षातल्या सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांना विनंती करतो, जर माझ्या लेकराबाळाला समाजाला जर त्रास द्यायला लागले, कधीतरी माझ्या समाजाच्या लेकराचा पाठवून हात फिरायला पाहिजे. एकदा तरी जीवनात तुम्हाला मारताना असं वाटलं पाहिजे, ज्या दिवशी माझा समाज संकटात आणायचा प्रयत्न केला त्या दिवशी मी रस्त्यावरती होतो, समाजाच्या खांद्याला खांदा लावून. आणि सगळ्या पक्षातल्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांना, त्यांचे अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सभापती, जिल्हा परिषदचे महापौर, नगराध्यक्ष, आमदार, माजी आमदार, खासदार, मंत्री यांना सगळ्यांना आव्हान, समाजाला कधीतरी वाटलं पाहिजे आणि तुम्हालाही वाटलं पाहिजे, समाज जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या समाजाच्या लेकराला वाकड्या नजर जर बघितला, रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही. एकदा गरजाना मराठी करा आणि त्या भूमिकेत तुम्हाला उतरावंच लागणार. काही नाही करून बोललं तर नाही राव, काही नाही करून याच्यापेक्षा काय सांगतात बाळाजी. इथं बसलेल्या मराठीला सांगून टाका काय नाही केव्हा तुम्ही म्हणताल काय करताय आहे, मला काय कमायचंय, कुठं कमायचं असतं तर मागच मोठा घेऊन पळून गेलो असतं, तुम्हाला सापडू नसतं, इतकं दिले असतं मला. मी काय केली मला सांगा. समाजासाठी राजपाट करतो, उपाशी तपास जातो, रक्त जातो, समाजाच्या लेकरांना मोठं करतो, रोज नरांतर देत राहते. काल एक अशी गरीबाची लातूर जिल्ह्यातली मुलगी आली होती, त्यांचे आई बाप्पा रडून सांगत होते, मी माझ्या आयुष्यात पूर्ण ताकद पणाला लावली असती तरी माझी पोरगी मी कधीच एमबीबीएस करू शकलो नसतो. काल टॉपच्या कॉलेजला माझ्या लिखीचा नंबर लागला म्हणून सगळं गाव कुटुंब आनंद. एकट्या लातूर जिल्ह्यात 30 मुलं लागली, एकट्या लातूर मध्ये. ते मास्तर आलं, देत आलं, ते मला वाटलं नाव सांगू नका, माय मागायला लागलं. म्हणलं काय सांगत भाऊ, काय सांग. ते म्हणे 7 वर्षी तू पाठीमागं 5 नाही तर 6 करोड लागायचे दरवर्षी. तुम्ही लातूरला यायचं कळलं, रातभर झोपलो नाही म्हणे, कव्हा येतो तुम्हाला दाखवतो. 30 पोरं पहिल्यांदा लागले म्हणे मराठीमध्ये, 30 पोरं पहिल्यांदा. आणि ते कोणत्यातरी टप्प कॉलेज घेतो, राज्याचा डाटा मी घेतला ना, मग राज्यात किती लेखीवाडी गेले असते. आता पाठीमागच्या आठवड्यात भरती झाली महाविद्यालय, 750 लेकर गेले हो आपले. मग तुमचा माझा मतभेद आणता पुढं, तुमच्या माझ्या आपल्यात नसलेला समाजाचा बळी जायचा, तुमच्या माझ्या साध्या चिल्लर नाराजीमुळं समाज कशाला पणाला लावायचा. आपल्याला आपलं काही असेल तर आपण बघू, समाज मग पणाला लावायचा. एकदा जर समाज मोडला ना, उठणार नाही. बरं तुम्हाला खोटं सांगत नाही, एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तक धरून ये, माझी पाठणं थकलीत नाही, इतका तक धरून ये. उभा राहता येत नाही, चालता पण येत नाही आणि त्रास पण नाही येत, पण समाज मला हरताना बघायचा आणि म्हणून मी तक धरून. आणि मी हरवून देतो ना, मी समाजाला हरवून देत नव्हतो, कुणाचा बाप येऊ नये. आपल्याजवळ एकदा गोळीचा तर दुसऱ्या वेळेला काय असतं तुम्हाला माहित नाही. कोणासाठी काय चुकीचं केलं नाही. 2 वर्ष वेळ दिला, काय पाहिजे आणखी तुम्हाला. या संभाजीनगरमधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगता आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगता. मी जास्त मीडियावाल्याच ऐकतो, ते म्हणजे थोडा आवाज बोलत त्याला मला जाऊन घ्यावा, थोडं बोलू काय करता.
आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वागतो त्याच्या संग मी सभ्य वागतो. आपला धंदाच कसा माझ्या समाजाची तुम्ही सभ्य वागत नाही, असभ्य वागता, माझ्याकडून सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता. ज्या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती, पश्चाताप करत होते, इतके मेटाकोटे लागला होता, पुढे हातात येत नाही ते. माझा मराठा शिवसत्ता नाही येऊ शकत कोणाची. तुम्ही कुरगुडी करायला लागले मराठ्यांवर. मराठी ही साधी सोपी गोष्ट नाहीये. उगा मी शांत बस म्हणतो म्हणून कुठे शांत बसते, नाही तर ते अशा खऱ्या सांगते. ते म्हणतात बाळासाहेब थोडं मला बघायचं काय म्हणलं नको बाबा बस. हे जात उलट काही काही ओबीसीचे बांधव म्हणतात आपल्याला आंदोलनात नाही. मराठी शांत कसं असतं ते कवच ऐकून घेतले. अरे म्हणलं बाबा मला सगळं कुणाचा द्यावा आहे. कुणी म्हणतो तो पाटील आहे, मग पाटील म्हणले गेले भया मला सांगितलं आणि आपण सगळं ताईटच आहे. मला नुकसान न होता समाजाला काय जितकं देता येईल तितकं द्यायचा मी प्रयत्न करतो. तुम्हाला काय करायचं, दगड हाणणे तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि शांततेत केलं तरी आरक्षण पाहिजे. तुम्हाला काय देणं घेणार का, तुम्हाला आरक्षण देतो ना. तुम्ही फक्त शांत राहा, दगड पेट जरा करू नको. आरक्षण मिळतं टेन्शन घेऊ नका. नुसतं गोटागोटीनं आरक्षण मिळतं असं काय नाही. मी याच्यापेक्षा काय करू, या राज्याला माहीत असावं. हे रडले शांत उभा राहा तिथे, त्याला नाही खाली पाहिजे. तुम्हाला काय करायचं, त्याला उभा राहायची सवय. याच्यामुळे जळत आपल्या ती ते म्हणजे मराठी एकामेकाला ऐकायचं पहिले असं होतं काही ठेवायचं खाली बस म्हणत तेवढा. आता आपण याच्यामध्ये खाली बसतो, जागा देतो. आणि तुम्हाला सांगू मला होत नाही या जागी होता नाही सांगत, पण बरं झालं का समाजाने केलं आणि समाजाने सुद्धा मोठं मन दाखवलं. रेड्यात कसा सवय मराठ्याला म्हणूनच मराठा सुधारणार आहे. आपण जशी सवय असेल तसं समोरच्याला. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगत होतो, एक इकडे कोण गुळगुळ बोलायचं बंद करावं का. बारीक बारीक असलं तर तुम्हाला आरक्षण लागत खरं नका तुम्हाला ते त्यांना एकदा मोठा होता बघा कसं करलं. तुमचं कोणाचं ऐकत नसते ते बारकाला पोरण बोलू नका. आता मुंबईला कुंकण चढतो आणि मग तिथं ते शिटी कोण कोण असतात का कमिशनर ते त्याच्यामध्ये बिल्डिंगवर लांब चढ येते. आता म्हणून मला दिसतच नाही ते म्हणजे चढ पण तेवढे खाली गेला खाली कसं घेऊन चढलेच माहित नाही. मग मुख्यमंत्रीच आले. खरं सांगतो मी फोटो बोलत नाही समाजाला म्हणून तर सांगत नसतो. मुख्यमंत्री आले ते म्हणजे वर कसं चढले म्हणून म्हणून त्यांना तो विचारा 17 ताळी बिल्डिंगवर बघा ते चढणं तिला पाहिल्या नाही भोयल्या नाही काही नाही. त्याच्यात सुद्धा हे मुंबईत त्यांना टेन्शन येत आहे की बघा आता दातांत घालून घेतल्यासारखं करतं. मला त्यांच्याच मंत्र्यांनी सांगितलं बघ माझ्या घरात मोठा असं होतो ते म्हणजे त्याला फुल टेन्शन आलंय पण ते दाखवतोय असं नाही त्याला खंडा नाही का घेतच नाही. कोणाला असं टाकत असतो बरंच छातीकडे जातो मी छाती काढून ते घेता योग्य सगळी काढून टाकतो. तसं झालं तेच ते घाबरल्यासारखं दाखवत नाही फक्त आणि मग ते येतं. आणखी मराठी दखलच नाही घेतली असं असं चाललेलं आहे. पण त्यांच्या मंत्रिमध्ये लय पातळ झाली. मी नाव सांगणार का कसं झालं घेऊ मंत्री म्हणला त्याला काय चाललं ते उगाच लोकांना काहीतरी गैरसमज जावा, लोकांना काहीतरी वाटावं किंवा दखलच घेत नाही मराठीचा जवळ आला तरी काही नाही. आठवून सगळं घरगुती चालू करू आणि नसल्यात नसले खरगत आम्ही मुंबईत गेलो सुरू करू. मुंबईतच घरगुती सुरू होते त्याला काय मी अशा बघत नाही काही
मी कधी आशावर जगत नाही. मला माझ्या मराठ्यावर विश्वास आहे, मला माझा स्वतःवर विश्वास आहे. आम्ही लढून मिळून मी कट्टर आहे उपोषणाला. मरून जर वापस नाही आलो ना तर मग बोला. एक तर आरक्षण घेऊन येणं देताना मरूनच येईल. मैदान सोडणार नाही. तसं मैदान सोडणारे आव्हान आपले क्षेत्रीय मराठ्यांच्या कुळात वाढलं. क्षेत्रीय मराठ्यांकडे दोनच विषय असते. मैदानात जर उतरलं विजयाचा खेळा लावून वापस यायचं नसता, मरून वापस यायचे. क्षेत्रीय मराठ्यांचं लागतं. आता अर्धा सोडत नसतो. फळकोटा नाही पडत. एक वर्षभर केलं, 2-3 महिने केलं, बस जरा आता कव्हर करू, तुकडाच काढणार आरक्षणाचा. अर्धवट नाही सोडणार. मी वेळ देऊ किती? काही लोकांना वाटत असेल यांनी सरकारसह चर्चा करावं, वेळ द्यावा. किती वेळ देऊ भाऊ? तुम्हाला कसं आठवत का? शेवटचं मुख्यमंत्र्याच्या वतीनं मुद्दाम सांगतोय, राज्य ऐकतंय सगळं, तुम्हाला पण माहित असं म्हणून पुन्हा पुन्हा आठवण करून देतोय. आणि ज्यांना ज्यांना मुंबईत वाटतंय की आमच्यामुळे ट्रॉफिक जाम होईल किंवा मुंबई जाम होईल, खास करून मुंबईकरांसाठी पण सांगतो. या छत्रपती संभाजीनगर मधून जाहीरपणा सांगतो, आता शेवटचं क्वेश्चन झालं त्यावेळेस सुरेश देसाई आले होते आणि त्यांनी सांगितलं मला मुख्यमंत्र्यांनी पाठवलं. हे सगळे मीडियात आले. आत्ताच सरकार स्थापन झालं. ऐका बघा, आत्ताच सरकार स्थापन झाले. मी म्हणून झालं 1 महिन्यात वेळ घ्यावा, कारण त्यावेळेस 3-4 महिने झाले होते. 3 महिने 1 महिन्याचा वेळ घ्या. ते म्हणले 3 महिन्याचा वेळ घ्या. आता सरकार स्थापन करून 8 महिने झाले. म्हणजे त्यांना देतात 3 महिन्याची वेळ, 6 महिने झाले. दुप्पट. मुंबईकरांना सांगणे चूक आमची का त्यांची तुम्ही सांगा. गॅजेटियर तिन्ही पण हैदराबादचे असं 11 महिने झाले. 11 महिने घेतलेले. कधी लागू करायचं? काय त्याच्यात वाचण्यासारखं? तुम्ही जर म्हणता मला अभ्यास करायचा, मला वाचायचं, त्यात वाचण्यासारखं काय? 58 लाख मोदीचा आवाज दिला. मराठा आणि कुणबी एक ही पहिली मागणी आपली. त्यावेळेस गिरीश महाजन साहेब म्हणले होते, कुठलाही कायदा पारित करताना आधार लागतो. ठीक आहे म्हणजे आधार. आता 58 लाख मोदीचा आवाज, कायदा पारित करायला तुम्हाला आधार पाहिजे किती? ओबीसी जेवढ्या जाती गेल्या त्यांचा कोणाचा आधार नाही, तरी पण आरक्षण दिलं गेलं. आमच्याकडे बोलतो ते तुम्ही सांगतो, तुमच्या लेकराला तुम्हाला. पण 58 लाख मोदीचा आवाज आता हरकत काय मराठा आणि कुणबी तयार करायला? सरळ आणि सोपं. प्रत्येक वेळेस वेळच दिला. वाशीतून आधी सूचना काढली सगळ्या शहरांची, त्याला सुद्धा वेळच म्हणते. 1.5 वर्ष झालं. किती वेळ द्यायचा? मुंबईकरांना त्रास होऊ नये, सरकारला त्रास होऊ नये म्हणून मराठ्यांनी ती भूमिका घेतलीच ना. वेळोवेळी तुम्ही अडचणीत नाही आले पाहिजे, आम्ही पण अडचणीत नाही आलो पाहिजे. तुम्ही 6 महिन्यात सगळ्या सोयीची अंमलबजावणी करू म्हणले, का तुम्ही नाही? काय चुकी बाबा आमची? आता प्रश्न आहे, आम्ही तुमचं काय ऐकावं? मुंबईत येऊ नये हे काय पाहणे? काय चुकी आमची? 2 महिने मागितले, 3 महिने दिले. 30 दिवस मागितले, 40 दिवस दिले. हे मुद्दा मी सविस्तर सांगायला लागलो, कारण मला वाटतं आता ही याच्यानंतर बैठकच होणार नाहीये. कारण मला सुद्धा थांबून आमचं नियोजन सुरू आहे अंतराळ, त्यामुळे आता गाव सोडत नाही आम्हाला. म्हणून सविस्तर यासाठीच सांगायला वेळ द्यायचा आहे नाही. चूक दाखवा मग. तुम्ही अलगोडेपणा करायला लागला. चला समाजाचा ऐकतो.
बरेच वेळ केला. पहिल्यांदा म्हणले गॅजेटियर नाही, ते सत्य. महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही तर लागू करते. ठीक आहे म्हणलं, काय केलं पाहिजे, तुमच्याकडे घ्या. ते मला तुमचं घेत नसतो आम्ही. आईला म्हणलं तापच झाला आता. म्हणलं मग शंभूराजे आले, ते म्हणले आम्ही हैदराबादला जाऊन आणतो. म्हणलं ना गेले. तिथला मुख्य सचिव म्हणे आम्ही तुमच्याकडे देत नसतो, कारण तुम्ही सरकार आहे, शासनाकडे आम्ही देत नाही, प्रशासन पाहिजे आम्हाला. झाला का गोळ? बरं एवढं मोठं गॅजेट जर देत होतं मला काय चावलं का ते? एकेका नोंदीसाठी जीव जातो भाऊ, एकेका नोंदीसाठी एवढं मोठं गॅजेट कसं सोडी? गॅजेट हैदराबाद बोल, महाराष्ट्र सरकारजवळ गॅजेटच नाही. जर असतं तर तो उत्तर पण देतो तुम्हाला. जर असतं तर शंभराचे कशाला गेले असते मुख्य सचिवाला घेऊन दुसऱ्या वेळेस? मग आम्ही सांगितलं तुम्ही मुख्य सचिव घेऊन जा. पुन्हा निर्माण केलं, त्याच्या डिझेल राखेल घातले, त्यांना सोबत कधी पळले. त्यांचा मुख्य सचिव, आपला मुख्य सचिव आणि शंभराचे देसाई साहेब स्वतः आंतरवाडीत येऊन त्यांनी सांगितलं 9,000 रुपयांना अटॅस्टेड करून आणल्या. आता काय अडचण? तिथे एक शब्द वापरला होता, गॅजेट आणि दस्तावेज आणून जमणार नाही. तिकडच्या सरकारनं यांना हस्तांतरित करताना जर अटॅस्टेड करून दिल्या तर आपण आरक्षण तिकड अटॅस्टेड करून आणा. शिक्के मला पेट्या घेऊन आपल्या इकडे होत्या, नुसते शिक्के हणादाना मग काय अडचण आहे? आणल्या म्हणून दिल्या. पुन्हा काय घोळ झाला काय माहित नाही. 2 महिने म्हणले समिती स्वतः नाही, म्हणजे समितीला म्हणा. पुन्हा समितीला इमान दंड केला होता ते. पुन्हा समितीनं जमवलं. शंभराजे आणलेलं 13-14 महिने झाले आणि समितीने आणलेलं 11 महिने होऊन गेले. किती दिवस अभ्यास करायचा? काय चूक आहे माहिती? मी नाही होऊन ती काय होतं ह्याला नाही मुंबईत होऊन ती काढला. तुम्ही एवढं आमचं लेकरा बाळांचं वाटवळ बघत असाल तर मी नाही सांगू शकतो. या झालता गावात जर तुमचा सातबार असेल तर तुम्हाला जमीन दिलीच पाहिजे या मताचा मी. कोणत्या ओबीसीचं मागत नाही, कोणाचं नको आम्हाला. आमचा जे हक्काचे उत्तर द्या. सरकारी दस्तावेज गॅजेटियरमध्ये सरकारी दस्तावेज काय अडचण तुम्हाला द्यायला? शाहूराजांच्या संस्थांचं 17 संस्थांचं गॅजेटियर, पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या वस्तू अडचण काय तुम्हाला द्यायला? बॉम्बे गव्हर्नमेंटचं द्यायला तुम्हाला हरकत काय? कारण त्यावेळेचे शासक सुद्धा तेच होते. कोणाचा काय व्यवसाय आहे, कोण काय करतोय याच्या सगळ्या नजर त्याने ठेवला होता. अडचण काय? तुम्ही हसून जर देणार 70 मध्ये आवडला, याचा अर्थ असा होतो जाणून बुजून आपल्या लेकरा बाळाचं वाटोळ करायला ते निघाले. याचा अर्थ दुसरा होत. आता तुम्ही आणि आपण ठरवायचं वाटोळ होऊ द्यायचं का आरक्षण आणायचं. कारण काय लक्षात ठेवा, एकदा जर लेकरा बाळाचा वाटोळ झाला तर पुन्हा संधी नाही. शिक्षण निर्माण झालंय आता एवढी 60% गोष्ट नाही. बीड जिल्ह्यात एक माझी मैत्री सांगू का? काय नाही तो मला म्हणतो. बीड जिल्ह्यात एक माझी मैत्री, त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला. त्यांना नावाची चरित्र तुमचं सांगू का? नाही त्यांनाही करत आहे, त्यांना अडचण येऊ नये म्हणून आपण कोणाला अडचण आणत नाही. म्हणून तर ह्या मराठवाडा विश्वास सगळ्यांना फायदा नाही होता. मला आवडल्याशिवाय मी कुणाला माझ्या बोलत नाही. मला आवडला मग सुरू करतो. त्यांच्या मुलाचा 6 महिन्यापूर्वी पेपर झाला आणि पेपर झाल्यानंतर त्यांचं प्रमाणपत्र मिळालं. 2% हुकलं त्याचं पोरं, 2% हुकलं.
म्हणजे तुम्हाला हे सांगतोय, श्रीमंतीला सुद्धा आरक्षण किती गरजेचं आहे. श्रीमंत मराठ्याच्या डोक्यात जर काही फॅन घातला असेल तर त्यांनी काढून टाका. माझ्याजवळ पैशाची, आमकाचे, प्रॉपर्टीचे, लेकरा बाळा सुखात नाहीत. लेकरा बाळाला जे पाहिजे ते तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. मित्राबरोबर राहतं, आपली मुलगी मैत्रिणी बरोबर राहते, तिला वाटतं आपण त्यांच्या कोणीच तोड चाललो पाहिजे. ते तुमच्या प्रॉपर्टी नाही बघत. ते जरा जरा टक्के होतं ना, ते रात्रंदिवस घरात विचार करत बसतं, ते लागलं, मी नाही लागलं, ते लागलं, मी कसं का नाही लागलं. तुमच्या प्रॉपर्टीकडे नाही बघत. लेकरा बाळांच्या इच्छा पूर्ण करायच्या असल्या, त्यांचं स्वप्न आपल्या साकार करायचं असलं तर आरक्षण सहकार्य आहे. त्या माजी मंत्र्याचा 2% नंबर होता, सहमान्य प्रमाणपत्र निघालं. त्यांनी ते मार्क जोडले, 8 मार्क शिल्लक आले त्यांना. ते उठलं नंतर लिहितात, ते म्हणे हे प्रमाणपत्र जर सामान्य अधिकाराचा माझा लहान वर्ग कलेक्टर झाला. म्हणजे श्रीमंत सुद्धा डोळे बोला. राजकारणाच्या येण्यापायी राजकीय नेत्याला सत्तेला मोठा मानण्यापेक्षा जातीला आणि जातीच्या पोरांना जे मोठा माना, स्वतःच्या लेकराला जे मोठा माना, तरच आपण सुधारणार आहे. नाही सुधारत नाही. तुम्हाला मानावंच लागणार आहे, कारण या कुणी कुणाचं नाही. आपलं जर दुखायला लागलं, आपण जर आजारी पडलो, दवाखान्यात जर आपण गेलो, त्यांच्या डोक्यात काय आवाज करून टाका. प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं आपण काम करतो. गरिबाच्या लेकर हजारात अधिकारी बनायला लागले. आता हजारात. मला वाटतं नांदेडचं पोरगं कलेक्टर झाला आता 2-3 दिवसापूर्वी. पण मी ओबीसी होतो. तुमच्या घरात तुम्ही श्रीमंत असाल, तुम्ही गरीब असाल, तुमच्या दारापुढं गाडी लागली पाहिजे लाल दिल्याची. सन्मान वाढणार, कॉलर टाईप करू, कॉलर टाईप करू. तुमची मुलगी लाल दिवसून आली, तुमचा मुलगा आला, PSI झाला, तहसीलदार झाला, इंजिनियर झाला, MBBS ला गेलाय, BHMS ला गेलाय, MD झालंय. आपले पोरं हुशार असून सुद्धा जे पद मिळवायचे ते आरक्षणामुळे नाही मिळू शकत. म्हणून तुमच्या गाडीवरती महाराष्ट्र शासन नाव, भारत सरकार नाव काय चांगलं आहे काय तुम्हाला? तुम्ही जर श्रीमंत असाल तर तुमची उंची आणखी वाढवा. इथं शेती साथ द्यायला पाऊस येतो तो ओले तुला काही नाही, लगेच बंद होतो. मालाला भाव नाही, झालं नसता. खड्डा पडायला घरात सुद्धा कोणीतरी नोकरीला लागतं. म्हणजे इकडचा खड्डा इकडं, इकडचा खड्डा इकडं भरायची ताकद मराठ्यात तयार होईल. नुसतं शेती कसतो आपण, नुसती शेती कसतोय आपण, आणि रात्रंदिवस लेकरा बाळांचं स्वप्न बघतो. साहेब स्वप्न नका समजू. इथं पोराला किंवा पोरी जर फीस कमी पडली ना तर 50,000चे दार झजावं लागते. 50,000चं दार. आई बापाला माहिती आहे जमीन कशी घाण ठेवायला लागते, कशी सोडायला लागते, कसा ऊस सोडावा लागतो, कशा कंपन्यात काम करावं लागतं. लेकराला उंचीवर नुसतं झोपत बसू नका. भूक लागली, उशीर झाला, काही झाडाकडे बघायला लागली, जसा रोगाला बसेला इथे. इतकं जागा राहावं लागणार आहे ना, जेवढं ताट वाढण्याची वेळ आली. समाजावरती चालून जर एखादा संकट आलं तर जेवढं ताट वाजवलं त्याच्यात सहभागी व्हावा. असं कधी होतंय का? तुम्हाला कोणी मारायला आला, तुम्ही घरात बसतात आणि मग तुम्हाला थांब जरा कपडे घालतो मी जेवढत नव्हतो. तुम्ही आहे तसं बघताल ना, कारण सामना आणि संघर्ष जसं असेल तसंच करावा लागतो, तरी विजय होतो, नाही तर विजय होत नाही. आंध्रा कोण मिळत नाही. पोषाला बसायचं मग मी मरण का काय मरण तुला कसं सांगितलं. परवा नाही करायला लागत. मरण येणार आहे का विजय होणार आहे बसताना त्याचा विचार नाही करायचा. अंग राखून काम केलं तर समाज दुखतो. समाज दुखून द्यायचा नसता. जे होईल ते, जे कंपाळावर गेलेलं असेल ते होईल. मैदान सोडून जगायसाठी
जीवन जगायचं नाही. म्हणून एकमेकाला करोना तर माझ्या समाजात लेख सुख होतील ना, हे उद्देश मनात घेऊन रात्रंदिवस लढतो नाही घेतणार आहे. आता नांदेडला गाव काय बोलतो नाही थांबलो. मला माहिती आहे आता हीच वेळ आहे मराठवाड्यात बोलायला टाकायचं. काही काही लोक आपल्या म्हणजे काही काही तुम्ही गळे लगेच देणार तुम्हाला काय माहिती. जो माझ्या समाजाशी वाईट बोलतो नाही इच्छा त्याला नीट बोलायचं. आणि तुम्हाला काय करायचं नाही भाषा कळली. याच्या आधी काय पोलीस सांगितलं नाही, याच्या आधी मराठ्याला काय झालं नाही, मोर्चे आंदोलन झाले नाही. त्यांनी समजून सांगितलं ना सरकारला. कायद्यात घटनेत समितीनं आयोगानं शांततेत मोर्चे काढले, हजारो पाठा हातात घेतल्या. लय तरी कांद्या जुळलं. आपले लोक इथून पाठीमागे लढणारे 20-30-40 वर्षापासून मथरे झालेले आहे. मग तुम्हाला पाठी नाही घेणे आता यांना जर रोज मार्ग पाहिजे. बर उद्यापासून बंद, उद्यापासून घोडे लावायचा बंद करतो. पण एक उत्तर द्या मला आता तुम्ही बसले सगळे जण, आणि खरं उत्तर द्यायचं खोटं नाही. तुमचे आई बाबा घरात बसले आणि तुम्ही दारात बसलेले. तुमच्या आई बापाला कोणीतरी शिवाय देतोय, अपमान करतोय, दारात बसलेलं पोरगं बसलं का? आणि ते पोरगं जर बसत असलं तर मराठीचं पोटच नाही. मी माझ्या समाजाला मायबाप मानलंय. माझ्या समाजाला जर कोणी वाईट बोललं तर मी कथाकच घोडे लावतो याच्यासाठी लावतो. मी काय चुकीचं करतोय याच्या अगोदर सगळ्यांनी समजून सांगितले. संघटना होता, ग्रुप होते, समूह होते, मोर्चे होते, सगळ्यांनी कायद्याने समजून सांगितलं. हुशारीने सांगितलं नाही जमत आला की उलट्या फेडीचे. आणि मग धोरण असल्या मला उलट्या कामं करायला सवय लागली पहिल्यापासून. मी उलट्या फेडीचा मराठ्यात जर म्हणलं कोणी हे मिळत नाही म्हणून उलटा कसं काय मिळत नाही बघू आपलं उलटं काम असतं. मराठ्यात ओबीसी कोणाला शिकवा मिळू शकत नाही. फरक होते मराठी ओबीसीतून आरक्षणच मिळणार नाही. मिळालं नाही. तुम्ही मला जातवान लागला तर मी किल्लो जातवानाचे इथं कोणी कोणाला नाराज होत नाही. आणि समाजाची दशा बघायचं समजा आपल्याला करावंच लागणार. सगळं सांगितलं पाहिजे समजून. मोर्चा सांगितले बैठका झाल्या, उलट यांनी आपल्या लोकांचा वापर करून टाकला. खरं सांगतो मी तुम्हाला खोटं नाही. आज चर्चा करायला गेले ना, आज घरात गेले की आपल्याने सांगायचं तुम्ही वाद वाचायचं. बाहेर काही वाजले त्यांचं किंवा का समाजात मला घेतला वळणार कसं समाज नाही मोठे गेले. बाहेरचे नाटकात नाव ठेवायचं, आपल्याला बाहेर ठेवायचं, बाहेरचे नाटकात ठेवायचं. याच्यात आपलीच लोक संपली त्यांनी. इतके दावाळे लोक. म्हणून मी ती चर्चाच नको म्हणलो. मला शिष्टमंडळ नको, भेटमंडळ नको, कुणी मला तर नाही. मी गेली मी आजही मला आम्हाला नाव लावतो नकोच मला ते लग्न. मी एका 4 पाठी त्यांचे मागणीत नाही नकोच ते नकोच नको ते. तुम्हाला याची घ्या चर्चा करा. काय करायचंय आरक्षण द्यायचं का नाही तर सांग. कोणी तर सांगणार एकदम सोपं आहे. तुम्ही म्हणता आडवणी तुमच्याशी बोलायचं. आडवणी दोन काय म्हणणार समजा आरक्षण देत नाही इथं मग समजा आडवणी दोन तो काय नसेल आरक्षण देतो मग म्हणणार तुला रोग आला. इतकं सोपं काम समाजाला तर कळून दे. आडवणी केलं ना काय ना केलं घरात पैसे पडली मला दोन्ही नाही लागत म्हणून काय म्हणतो पैसा म्हटलं पहिल्यापासून करणं जमणार. आता आहे ना तुम्ही आता गेले ज्याचे होते तेच ना आपल्या गाडी घुमवत आता माझं नसतं होईल. हो शरीर पहिले दिवसापासून सोबत होत नाही. त्याला आर्थिक द्यायचं तर आम्ही नार गोड नंतर मला ते मध्ये गेले नाही त्यांच्याकडून
तर समाजाचं काम करायची मात्र तळमळीने इच्छा होती. समाज उंचीवर न्यायचा. लहानपणापासून ते पूर्ण होतं तर आपण समाजाला द्यायचं. ठीक आहे, एवढा मोठा प्रवाह आता काय नाही होणारच आहे, काही सोबत राहणार आहेत, काही जाणारच आहेत, त्याला नावी लागेल. सगळ्यांना सारखं माया लागलं तरी याला तुम्ही नाही करू शकणार. तुम्हाला वाटत असेल या जागेवर येऊन बघा, तुम्ही सुद्धा सगळ्याचे गुणधर्म नाही करू शकत. मी तर लय लहान लहान घोडे पाहतो तुम्हाला पाहणे 9च्या पुढं बिगर शिचा भोवत नाही. यावेळी जर ते टाकले ना दी ते मला बोलते नुसतं नाव तर सांगतो लगेच त्याला सुरू करतो घोडे तुला माळ घालावा इतके काम कसा घासली म्हणून झालं सुरू. तुम्हाला हात म्हणून सांगतो इथं बसलेल्या सगळ्यांना माझं काही ऐकू नका. पण एक गोष्ट आहे, आयुष्यभर उभे राहणार नाही. तुम्हाला खाली म्हणून जाणार लागत असं एक पाऊल उचलणार नाही, शब्द तुम्हाला. पण माझी एक गोष्ट आहे, पहिलं तुम्ही सगळेजण पहिले दारू सोडून द्या. समाजाकडे एवढं वाटलं होतं त्या दारूमुळे तुम्ही एका छोट्या तुमची खाली काढी करता इतके ताकद तुमच्या अंगात. पण पेन ना तुम्हाला कसलं ओरडून देईल. समाजाचा घात होतो, कुटुंब उघड्यावर तुम्हाला माहिती का काय परिस्थिती होती. तुमचं पोरग किंवा पोरगी जर बाहेर पाण्याला शिकत असले ना, तुम्ही जर दारू पिऊन मोटरसायकल पडले किंवा कुठं गटारात पडले तर तुमच्या पोरीला तिची मैत्रिणी तो पप्पा दारू पिऊन पडले. तुम्हाला माहिती तिला वेद नाही तरी तिला खाली मान घालून चालला तर तेवढे एका शब्दासाठी. तुम्ही कधी गाड्यात पडला गटारात पडला तर ते तुमचं पोरग तिथं शिकतंय त्याच्या मित्राला नाही कळलं. ते मित्र म्हणतो अरे तुला बापाला हात मोडलाय ते दारू पिऊन पडले. त्या पोराचं काहीच कापल्यासारखं होतं तर मागं म्हणा तुम्ही दारू बसून लागला पाहिजे. तुम्ही दारू सोडलेला समाजात प्रगतीवर गेला. अरे इतका धाक आहे, सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसाही लेकराला घरात घरी येईपर्यंत टेन्शन असतं. फक्त दारू सोडा, समाज सुधारला. बऱ्याच दारू सोडल्यात मी आता इथं पेटत कोणी आता इतके विचारलं तुम्ही काय लहान होता. माझ्यावर तुम्हाला एक काम सांगतो, आवाज येतो तुम्हाला. हे जर दारू केले ना मला हळू सांगता येईल सांगा असा मोठं बापाडे जरा मी निरोप नाही आतापर्यंत. दुसरं एक मला बांध फळायचा कमी करा. असे बांध भरपूर घेणे देण्याच्या काय पाहिजे. 5 घरात वाढवत राहू एकमेकाला. तुम्ही जरा कमिशन घ्यावा ना देता लागत. म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, आपण आपला बांध फळायचे कमी करा. एक एक फूट सोडून द्या, काय होत नाही. आपल्याला आपल्यात बदल करावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. कुणी कोणाचं नाही सिद्ध झालं या 2 वर्षात. ज्यांना आपण आपल्या मिळत होतो ना ते आपल्या विरोधात गेले. आरक्षण नाही पाहिजे म्हणजे मिळू देऊ नका, आमच्यात नको. तर आपण कोणाचं करू एवढं दर्पण जास्त नाही बोलत. काम करत बोलत ना ते जास्त बोलत नाही. पण ते म्हणतात ते लई पातळी सोडून बोलत आहे असं म्हणतो. खूप छान बोलत नाही ते पातळी सोडून बोलतात. म्हणजे तसंच असतं मग आपलं पातळी हाताला काय नसलं लागलं. तुला लोकांना सांगितलं हिंदू आहे ना आपण किती सोपं आहे ते. हिंदू आहे, तुम्हाला हिंदू जगवायचा हिंदू मोठा करायचा आणि हिंदू आहे ना आरक्षण देताना हिंदूची वस्तू काय म्हणा. आणि जे आमचा शत्रू तो पाणी वाटतोय किलो वाटतोय. ही रिअल परिस्थिती आहे. तुम्हाला सत्य मानावं लागणार आहे, नाकारून नाही चालणार. ज्यांना आपण आपल्या म्हणत होतो ते आपल्या पोरांच्या मूर्त्या पाडायला लागले. आरक्षण मिळून द्यायला तयार आहे. सगळ्यांनी फळीत तयार केली. आता त्यावेळेला 150 जणांची केली गेली.
दीडशे होती नाही 500 होती नाही पालची पाडल्यानं करायला थांबणार नाही सांगितलं किती काही होईल गेलो आरक्षणाचा नाही तू कशाला मराठा महाराज उलट त्या एवढ्या वेळेला समजून घ्यायला पाहिजे आपण विरोध केला तरी मराठा आरक्षणात गेली त्याच्यापेक्षा कशाला महाराजांना घ्यायची मिळवत्या राहिले किती आता 7-8% राहिले किती राहिले ते मी आता घालायचं 29 ऑगस्टला मराठा आरक्षणात गेले म्हणजे गेले आता एक 2-3 कामं सांगतो तेवढे काय एकाने तर बसायचं नाही पहिलं काम इथं बसलेल्या प्रत्येक माणसाजवळ 1000 नंबर आहे मोबाईल आहे त्याच्यात 500 मराठीचे असते रोज एक दंगा उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचा एकमेकाला मी मुंबईत चाललो तू चल किती सोपं गणित एखाद्या माणसाला जर 5-50 फोन आले तेव्हा सकाळी फोन करून तुम्हाला म्हणणार का पडतो मला फोन करू 100 म्हणाला मुंबईला येतो आपण फोन करून दुसरं काम हे नाही महत्वाचं मराठा समाजातले गावातले सगळे राज्यभरातले ग्रामपंचायत सदस्याला सांगायचं मुंबईला चल सरपंच माजी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आजी सभापती महापौर नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचं सांगायचं मुंबईला चल तेव्हा काय होते तेव्हा यायला तर हरकत नाही तुमचा प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारीला तेवढं काम करा कारण त्याला निवडून आपले माणसं रात्रंदिवस डोळे पडले तो मोठा होतो निवडून येऊ त्याचे पोरं मोठे होते आपण भिकायला त्याला एकच सांगा आता महिला लेकरं माझ्या समाजाचे लेकर मोठे वगैरे फक्त मुंबईला आमच्या संघ चल तो जर नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका आपल्याला फक्त सांगा किंवा नव्हता त्याचा बाग उठडत म्हणून समजत नाही पाळला तुम्ही डोळ्या लावून टाकल्या करू नका प्रत्येक गल्लीत 50-100 कोणा मतदान लय झालं त्याला पाळा घेऊ हे तुम्हाला करावंच लागणार आणि तिसरं काम प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची जे काढायची जी गाडी असेल ते ट्रॅक्टर टेम्पो रिक्षा जीप काय असेल मोटरसायकल सगळं काढा पर्याय समाजाला खरं बोला समाजाला खरं बोला समाज येतो समाजाला पर्याय पुढे करून द्या समाजाला सांगा ज्याला मुंबईला यायचं ते 10-15 दिवसात तयारीचा आणि ज्याला यायचं नाही त्याने फक्त आम्हाला मुंबईकडे सोडायला तुम्ही वापस असं म्हणून समाज येतो आपण जर मला माणसं मुंबईचा ते म्हणजे 10-15 दिवस तिथून पडायला मुंबईकडे सोपं का वापस आणलं तर वापस आणलं येतो मुंबईपर्यंत आणि चौथं काम संभाजीनगर जिल्ह्यातले जेवढे मास्तर डॉक्टर आणि वकील यांच्या पुण्याच्या गाड्या वेळेस बाहेर काढल्या यांच्या गाड्या आहेत फक्त बाहेर येत काही गाड्या यांच्या राजधानीचा राजकारणी श्रीमंत मराठा 4 लोकांच्या गाड्या बाहेर नाही कावळे हलवणे म्हणून झोपून होती अशा एवढ्या वेळेस त्यांच्या बाहेर काढायला सांगायचं ते सगळे मदत करतात आपल्याला सगळं सहकार्य करतात फक्त गाड्या बाहेर येत नाही का बाहेर काढायचं त्याचं कारण सांगा 1 लाख मास्तर तास राज्यात 1 लाख डॉक्टर 1 लाख वकील 3 लाख त्यांच्याच झालं दुसरे ड्रायव्हर खाली उतरलं तर 3 लाख होते आणि त्याच्या 4-5 बसले 10 लाख होते त्यांची एकट्याचीच झाली आपल्याजवळ वस्तू असून तो वापर काय करतात गरीबाच्या लेकरात करायला लावते त्यामुळे लटकते तुमकडे डीजे लावते जाते आमचं म्हणणं आहे तुम्ही महत्वाचा घटक घ्यावे सगळे नोकरदार पोलीसमध्ये असेल तहसीलदार तहसीलमध्ये असेल आरोग्यात असेल रेल्वेत असेल कर्मचारी वर्ग जेवढा असेल ना तुम्ही तुमच्या ड्युटीवर थांबा तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका
पण तुमच्या पुरते पुतणी मेवणे सासऱ्यापासून घर मुंबई पाठवा आणि ते आपल्याकडे देत नाही आणि त्यांनी देऊ पण नाही आपल्याला अपेक्षा नाही करेल कारण ते बुद्धिजीवी वर्ग आहे आपला ते आपल्याला देत नाही आणि त्यांचे काही चुकून आपण पुढे खरवून आणतो गाडी गेली त्यामुळे ते देत नाही आपण भावना घाणीत नाही तर आपण स्टेरिंग सोडून देऊन राम राम त्यामुळे ते आपल्याला देत नाही आमच्या हातात देऊ दिला का म्हणा तुम्ही पण तुमचे पाहुणारे मित्र तुम्ही मुंबईला पाठवा मग ते पाठवले इतकी संख्या आहे आपण आणि यावेळेस असे लई मुंबई लोक येणार आहेत मी आता अंदाज घेऊन आलो पश्चिम महाराष्ट्राचा विदर्भाचा मराठवाड्याचा चॅनल इतके लोक येणार आहेत ना फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा प्रत्येकाला एक घरी एक गाडी सांगा सोडून मुंबईला म्हणा आरक्षण भेटलं टेन्शनच घ्यायची गरज नाही कसलं डॉक्टर वकील त्यांना पण सांगा की तुम्ही तुमच्या गाड्या तिकडे घ्या म्हणून तुम्ही फोन करा ना ज्याला बाहेर गेल्याची भीती वाटते राजकीय नेत्याचा काही त्रास आहे त्रास सांगा बरोबर कुणी लपवून ठेवू नका संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो एखादा राजकीय नेता मंत्री खासदार आमदार जर म्हणत असला मोर्चाला जाऊ नको किंवा हळूच फोन करून त्याचा कार्यकर्ता सांगत असला तर मला सांगा त्याच्या दुकानाचा कुलूप लावायची जबाबदारी माझी आमच्या कितीही मोठा वापर असतो त्याला निमित्त करतो पण तसं शक्यतो नाहीये मला वाटतं तसं होणार नाही कारण सगळे आता जागे झाले सत्ताच नाही म्हणून काय झालं सत्ता आहे म्हणून त्या पोराचं पोरीचं शिक्षण मोठं होत नाही पोरापोरी नोकरी लागत नाही सत्ता असली तरी आरक्षणाचीच गरज आहे मुंबईला सगळी तयारी केली आपण यावेळेस सगळे बाबा बोलू नामवंत बाबा घेतले साहेब कीर्तनाला संध्याकाळी कीर्तन नामवंत गायक आणले वाजवायला नाम सगळा घर चालणार शहरात जबरदस्त आणले दुपारच्या शहर तिसरा बारचा संगीत भजन असे गायकांना डेंजरला तुम्ही फोटो पण जाता व्हायला करणार ते पाहून डेंजर होईल लाखाचा सुपार आहे त्यांना सांगा 8 महिने देणार ते म्हणजे खोटं आहे ते म्हणजे खोटं संगीत भजने कीर्तन थोडे मोठ्याला बाबांचे जे टिळक बाबा होते तेच बाबा याच्या फोनमध्ये ते विचारायला म्हणजे आपलं फुकटलं तिथे सुद्धा देऊ नका फक्त त्यांची एक आठ आहे ते म्हणजे कीर्तन आहे त्या दिवशी कोण मला आठ म्हणजे ते म्हणजे ढोकलू बाबा काय माहिती काय सांगणार एवढी फक्त एक आठ घातल्या मध्ये म्हणा ते त्या सांभाळ ज्याला कीर्तन आहे ते कीर्तन ऐका भजन ऐका त्याने भजन ऐका ज्याला शाहिरी आवडते तरी शाहिरी जबरदस्त पोवाड्या ऐकतात आणि ज्याला काहीच आवडत नाही त्याने आपण आपल्या गाडीला जिथे घेतले चलो धंगाड तुकडा दंड मी काय बोलावं ते ऐकतच नाही तुला एका कोपऱ्यात चलू तिकडे गोटे गायचे तिकडे गोटे किती आवडले 80 मुंबई 80 गोटे बसता आहे आणि त्याच्यावर उठता आहे ह्या महिन्यांना दिलंच ना चॅलेंज देवाच्या पुढे चॅलेंज दिलं त्या काही बोलवा निघाला त्यांना म्हणतो साहेब काय करतो मला मी मीडियाला खरं सांगतो मला सन्मान करतो कारण 2 वर्ष झालं त्यांनी मराठा मुद्दा असा लावून झाला मी नाही होतो त्या लाईनमध्ये ते मुख्यमंत्री प्रमुख माणूस त्याला नका बोलू आलं चांगलं काय आपण नाही का बाहेर समजा पेंड नेतो पेंडात निगडी टाकायला पता होती पेंड खातो सगळी नाही ते खात नाही नुसतं जे बोली वर्ष जाऊ मला ऐकायला तर मोठा माणूस काय करता म्हणता मोठा म्हणला मोठा पण माझ्यावर असं समजा देतो मोठा काय मोठा मला घडे कसे आणि मग काही काही ना मी वाटतं येणार 3 कोटी डॉक्टर देवेंद्र फडणवीस म्हणून मला कोणी केलं म्हणून देवेंद्र फडणवीस लग्न करायला सांगितलं तू मला कळायचं
मी मुख्यमंत्री पदाला बोलतोच ना. मुख्यमंत्री पदाचा सन्मान आहे आणि त्याला म्हणतोय त्याचा नेता काय सन्मान तरी पण सांगतो. त्यांनी अधिवेशन घेतलं गोव्याला, सत्ता दिली मराठी म्हणजे मी ओबीसीसाठी लढला आणि मराठीसाठी कोण लढला आणि तर मतदार ठोकायला गेलो. कॉम्प्युटरचे घेऊन प्रचार करण, सभाला लोक धरून आण, त्यांना संध्याकाळी जे लागतं ते देती, एवढेच कामाचे काम. तुला लाल जेव्हा आला गुटी देते आमच्या पोरं, एवढ्यासाठीच आमचा जन्म मराठा, आमच्यासाठी नाही लढणार. आणि तो शब्द इतका परफेक्ट मराठा घेऊन बसला. मराठी त्या दिवसापासून भाजपमधले खोळ डायरेक्ट नाही काय जाऊ दे सांगत ते आले आमच्या पाटील आमचे पोरं पुढे आम्हाला शाप देणार सरकार असून पप्पा मम्मी आम्हाला आरक्षण नाही शिकायचं अवघड झालंय, वाटोळं व्हायला लागलं. आपलं बोललाच नाही तो आम्ही ठिकाणा कमी दिसतो, कारण ते इतकं खुशी म्हणी आमच्या कोणाचे 5 लाखाचे 10 लाखाचे 20 लाखाचे काम आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं दिसणार नाही, पण मुंबईत 100% हवे. दुसऱ्या दिवशी कोणाला बसायला तर मेल्यावाल्याने विचारलं मराठी मुंबईत येणार, त्याने सांगितलं पोलीस बघून घेते खबर मराठी पोरं काय बघून घेते काय बसून बघायचं बोधी काय काय करणार त्याला कसं वागायचं मागासारखं तर लेकराचं वाटलं होतं आमचं पुढे होता तर तो हल्ला करतो तो आमचा शत्रू आहे का वैरी तुझ्या आई आधी नाही बोललो आम्ही आधी आमच्या आईवर हल्ला केला तू तुझ्या आईला आम्ही आधी नाही बोललो तुझ्या सरकारला तुझ्या पक्षाला नाही आमच्या आया बहिणीच्या डोक्यात तू फोडल्या आधी तेव्हाच आम्ही बोललो तुझ्या घरातल्याला इज्जत आहे आणि आमच्या आईला इज्जत नाही काय आमची माय लावली राबराब आपली देशाला पोटला धान्य द्यायची तिच्या डोक्यात आणि छातीत तुम्ही गोळ्या घालला आता गोळ्या निघत नाही काल आम्ही एक पोरगा पाठवलं होतं गॅलेक्सीमध्ये त्याच्या हाताच्या मासाला अशी एवढ्या त्या मासाच्या गोळ्या चिटकून बसल्या दोन्ही वेळे हाताला बोलतात त्याच्या पोरगा फडणवीस आहे तुम्हाला काय होतं बोलायला वेदना माझ्या समाजाला आहे आत्महत्या मय पोर आणि पोरी करतात मराठीचे जोर दाखवायचा नाही पोलीस असं करतील तसं करतील झालं ते एकदा आता आमच्या डोळ्यातलं पाणी नाही थांबत हे इथं बसते येते वाड्याच्या बाहेर कधी बायको निघली नाही नाक तुटून गेलं तिथं नाक देवेंद्र फडणवीस दुसरं बसावं लागलं लेकराचं कल्याण होईल म्हणून आमची मागणी अंतर्वारी करून असती आणि तुम्ही हल्ला करता अरे 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली इथं तर इकडच्या बाजूने निघाली काय म्हणलं असं त्या लेकीचा जीव आणि तू पाळलेले कुत्रे ते मंत्री आणि आमदार म्हणतात आया बहिणीला बोलला अरे आमच्या आई बहीण नाही काय तुला तुझ्या नेत्याची पोरगी वाटती बायको वाटती आणि नेत्याची आई तुला आई वाटती आमची मराठ्याची आई तुला आई नाही वाटत मराठ्यांनी जाहीर सांगतो मी नाही अन्याय करू शकत जात मागावं लागेल कमायला नाही आलो पैसे कमायला पद कमायला नाही आलो मी हमेशाच माझ्या जातीवर छळ